तुम्ही केलाय का आजचा झणझणीत वाटाण्याचा खरडा? चला तर मग आज आपण बनवूया. त्यासाठी इथे मी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत आणि वाटण्यासाठी हिरवी मिरची, लसूण, जिरं हे मिक्सरमध्ये वाटून घ्या. आणि आता हा वाटाणा स्वच्छ धुवून एका कढईमध्ये छान भाजून घ्या. हो, वाटाणा भाजल्यामुळे याची टेस्ट खूप छान येते. वाटाणा छान भाजून घ्या. थोडासा भाजत आला की यात मीठ टाकून पुन्हा भाजून घ्या. छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्या. हे पहा असा. आता मीठ टाकल्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि हा पटकन भाजला जातो. हे पहा. आणि आता आपला वाटाणा भाजून झालेला आहे. कशाच्या तरी साह्याने, भांड्याच्या साह्याने तुम्ही याला क्रश करू शकता. हे पहा, जास्त बारीक करू नका, अगदी आबडधोबड वाटून घ्या. आता हा वाटाणा मी आबडधोबड वाटून घेतलेला आहे. आता आपण याची फोडणी तयार करून घ्या. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात हिरवी मिरची, लसूण याची पेस्ट घालून छान परतून घ्या. किंचित हळदही घाला. हळद घालून थोडंसं परता आणि पुन्हा हे आपण वाटलेला वाटाणा त्यात मिक्स करून घ्या आणि छान परतून घ्या. हे पहा. आणि हो, यात मॅगी मसालाही आवर्जून घाला, त्यामुळे याची टेस्ट खूप छान येते. आता यात थोडासा मी मॅगी मसाला घातलेला आहे आणि पुन्हा छान परतून घ्या. आता लिंबू पिळून घ्या. लिंबू पिळल्यामुळेही याची टेस्ट खूप छान येते. असा खरडा नक्की तयार करून पहा. बाय. आणि हो, जाता जाता सबस्क्राईब नक्की करा. बाय.